नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय राऊत. तुम्ही बघत आहात डॉक्टर दत्तात्रय राऊत RBC ऑनलाईन यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनल मध्ये आपण बघणार आहोत प्लांट वॉटर मधला स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटल ॲपॅरेटस. ऍक्च्युली स्टोमाटल ॲपॅरेटस बद्दल माहिती घेत असताना हा स्टोमाटा त्याचा ऑकरन्स असतो मोस्टली लिव्हच्या अप्पर आणि लोअर सरफेसला, आणि त्याचबरोबर प्लांटच्या ग्रीन पार्ट्स मध्ये हे स्टोमाटल ओपनिंग्स आपल्याला बघायला मिळतात. आणि स्टोमाटा आर दी मायन्यूट elliptical pores bounded by the two kidney or the dumbbell shaped guard cells. स्टोमाटा मोस्टली त्याच्यामध्ये दोन सेल आपल्याला बघायला मिळतात. एक तर त्याला गार्ड सेल असं म्हणतात. काही प्लांट्स मध्ये गार्ड सेल हे किडनीच्या आकाराचे असतात, तर काही हे डंबेल शेप्ड आकाराचे आपल्याला बघायला मिळतात ऑब्झर्वेशन मध्ये. तर स्टोमाटल ॲपॅरेटस मध्ये ज्या दोन गार्ड सेल असतात, त्याचबरोबर स्टोमा असतो आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या ॲसेसरी सेल असतात. ॲसेसरी सेल आणि स्टोमा आणि गार्ड सेल असं स्ट्रक्चर बनतं स्टोमाटल ॲपॅरेटस. ऍक्च्युली ॲपॅरेटस मध्ये येणाऱ्या ज्या गार्ड सेल असतात, या गार्ड सेल स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर ह्या मॉडिफाईड सेल असतात. ऍक्च्युली ह्या मॉडिफाईड सेल कुठून बनलेले असतात किंवा कुठून तयार झालेले असतात, तर आपण त्याचं ऑब्झर्वेशन जर केलं तर इपिडर्मल सेल जे असतात त्याच्यामध्ये इपिडर्मिस मध्ये असणाऱ्या ज्या सेल असतात त्यामध्ये मोस्टली पॅरेंचायमॅटस सेल असतात, आणि ह्या पॅरेंचायमॅटस सेल त्या मॉडिफाईड होत असतात. आणि ह्या मॉडिफाईड झालेल्या पॅरेंचायमॅटस सेल त्या ठिकाणी त्याचं रूपांतर हे गार्ड सेल मध्ये होत असतं. कधी त्या गार्ड सेल आपल्याला किडनीच्या आकाराच्या दिसतात, तर कधी त्या डंबेल शेप्ड आपल्याला दिसू लागतात. पर्टिक्युलरली आपण जर बघितलं तर डायकॉटलिडॉन्स मध्ये किडनीच्या आकाराच्या गार्ड सेल आपल्याला मोस्टली बघायला मिळतात. मोस्टली डायकॉटलिडॉनस जे प्लांट असतात त्या डायकॉटलिडॉनस प्लांट मध्ये किडनीच्या आकाराचे गार्ड सेल त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि ग्रासेस मध्ये डंबेल शेप्ड गार्ड सेल आपल्याला बघू शकतो. पर्टिक्युलरली आपण जर बघितलं डंबेल शेप्ड ग्रासेसच्या ज्या ग्रासेस फॅमिलीमध्ये येणाऱ्या ग्रुप प्लांट असतील, त्याच्यामध्ये सायपरस आहे. आपण सायपरस मध्ये जर बघितलं तर दोन्ही प्रकारचे आपल्याला बघायला मिळते. बघितलं तर जसं की आपण बघतो की डायकॉटॉनस मध्ये किडनीच्या आकाराच्या आहेत, तर आणि प्लांट्स मध्ये ही आकाराचे म्हणजे किडनीच्या पण आकाराचे आणि डंबेल शेप्ड पण आकाराचे त्या ठिकाणी गार्ड सेल बघायला मिळतात, प्रेझेंट असतात. गार्ड सेल आर लिव्हिंग. गार्ड सेल ह्या एक लिव्हिंग असतात, न्यूक्लिएटेड सेल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ द न्यूक्लियस, त्यालाच म्हटलेलं आहे न्यूक्लिएटेड सेल विथ अन एव्हनली थिक वॉल्स. त्यांच्यामध्ये थिक वॉल असतो, थिक म्हणतो. इनर वॉल ऑफ गार्ड सेल is thick and inelastic, and its lateral wall is thin and elastic. आपण जर बघितलं इनर वॉल जो असतो गार्ड सेलचा, हा वॉल फेसिंग स्टोमा, म्हणजे तिथे स्टोमा असतो, त्यामुळे गार्ड सेल हे कसे असतात, थिक असतात, इनइलास्टिक असतात आतमधून आतमधून. आणि बाहेरून जर बघितलं आपण लॅटरल साईडला जर बघितलं तर त्या कशा असतात, थिन आणि इलास्टिक असतात. अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये वॉल लेयर जी असते ती वॉल लेयर आपण बघितली तर त्यामध्ये
ऍक्च्युली आपण बघितलं गार्ड सेल हॅव्हिंग अ एबिलिटी टू चेंज देअर साईज. गार्ड सेल काय करतो की त्याची साईज चेंज करतो. गार्ड सेल हॅव अ एबिलिटी टू चेंज देअर साईज अँड फॉर्म ड्यू to which stoma opens or closes. Actually, guard cell have a ability to change their size. त्याची साईज का चेंज होते? फॉर्म, त्याचा फॉर्म आणि साईज चेंज होतो ड्यू टू द स्टोमा ओपन्स, वाईड्स होतो, आणि जेव्हा क्लोजेस होतो तेव्हा नॅरो होतो. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये, कारण की गार्डच्या बाहेरील सेलचा जो लेयर आहे, वॉल आहे, तो इलास्टिक असतो आणि त्यामुळे ते एक्सपांड होतात, त्यांची साईज. स्टोमा इज फॉर्म ड्यू टू द स्पेसिफिक द गार्ड सेल. आहे म्हणजे आता ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं त्या डायग्राम मध्ये, मी आता तुम्हाला स्पेसिफिकली दाखवतो. तर stoma and elliptical form due to the specific arrangement of the guard cells, and excess water is lost in the form of the vapor through the stomata. एक्सेस वॉटर जे असतं ते एक्सेस वॉटर व्हेपरच्या माध्यमातून ते काय होतं, इव्हापरेटेड होतं, बाष्पीभवन. वॉटर इज लॉस इन द फॉर्म ऑफ द व्हेपर थ्रू द स्टोमा. त्या ओपनिंग मधून, त्या ओपनिंगला काय म्हणतात, स्टोमा म्हणतात. जेव्हा दोन गार्ड सेल असतात तेव्हा जेव्हा स्टोमाटल ओपनिंग असते तेव्हा त्यांच्यामधून एक पोर निर्माण होतो, इलेक्ट्रिकल पोर म्हणतात त्याला, स्टोमा सुद्धा म्हणतात. त्याच्यामधून जे एक्सेस वॉटर जे असतं प्लांट मधलं ते इव्हापरेटेड होतं. देन ऍसेसरी सेल, दीज आर, त्याच्या आजूबाजूला जे सेल असतात त्याला सबसिडरी सेल सुद्धा म्हणतात. सबसिडरी सेल ऑर दॅट इज ऑल्सो नोन ऍज दी ऍसेसरी सेल. त्या सेल जे असतात त्या गार्ड सेलच्या सभोवताली असतात, आजूबाजूला असतात. गार्ड सेलच्या बाजूनं ज्या एपिडर्मल सेल असतात त्या सेलला काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ऍज दी सबसिडरी सेल. These are the specialized epidermal cells are the surrounding to the guard cell. Their number is variable and they are reservoir of the potassium ions. पोटॅशियम आयॉन्स रिझर्वायर्स आहे, आणि these are also called as the subsidiary cell. त्याला सबसिडरी सेल सुद्धा म्हणतात. गार्ड सेलच्या बाजूनं असणाऱ्या ज्या स्पेशल एपिडर्मल सेल असतात त्या ह्या ठिकाणी बघू शकता. ह्या डायग्राम मध्ये, त्यामध्ये ह्या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं, now I have to focus the epidermal cells. ह्या बघा, इथे दिसेल तुम्हाला. ह्या ज्या सेल दिसतात तुम्हाला, हे आहेत इपिडर्मल सेल, त्यालाच म्हणतात सबसिडरी सेल. ह्या पर्टिक्युलरली गार्ड सेलच्या सभोवताली प्रेझेंट आहेत. हा स्टोपोर दिसतोय तुम्हाला सेंटरचा, हा स्टोमापोर. या ठिकाणी मी जर त्याला स्टोमा म्हणायचं. म्हणजे जेव्हा दोन गार्ड सेल टर्जिड होतात तेव्हा त्या ठिकाणी त्या प्रकारचं ओपनिंग क्रिएटेड होते गार्ड सेल
त्या ठिकाणी इलास्टिक असल्यामुळं तिथं ओपनिंग क्रिएट होतं, त्याला स्टोमा पोर्स म्हणतात. आणि ह्या स्टोमा पोर्स मधूनच त्या ठिकाणी काय होत असतं, देर इज दी इव्हॉपरेशन ऑफ द एक्सेसिव्ह वॉटर्स. एक्सेसिव्ह वॉटर तिथून इव्हॉपरेटेड होत असतं. त्या आजूबाजूच्या सेलला काय म्हणतात, सबसिडरी सेल. हे दिसतात तुम्हाला, ह्या सबसिडरी सेल आहेत. आणि ह्या सबसिडरी सेल ज्या असतात, ह्या सबसिडरी सेलला आपण काय म्हणायचं, दॅट इज नोन ॲज द स्पेशल इपिडर्मल सेल्स. दिस इज द रिझर्वायर ऑफ द पोटॅशियम आयॉन्स. पोटॅशियम आयॉनचं हे सबसिडरी सेल रिझर्वायर आहे. कशाचं रिझर्वायर आहे? देयर इज अ रिझर्वायर ऑफ द पोटॅशियम आयॉन्स. देन नाव यार आपण बघूया या ठिकाणी. देन नेक्स्ट, आता ह्या मध्ये ओपन अँड क्लोज स्टोमाटा दिसतोय की एक आहे ओपन स्टोमाटा आणि दुसरा डायग्राम आहे क्लोज. मेकॅनिझम कशा पद्धतीनं होतं, ओपनिंग अँड क्लोज टाइम्स आहे. या डायग्राम मध्ये आपण बघूया की ओपनिंग अँड क्लोज कशी होत असते. तर ओपनिंग अँड क्लोज हाऊ इट इज आर मेकॅनिझम आर दी टेक प्लेस. Opening and closing of stomata is controlled by the turgor of guard cells. कोण कंट्रोल करतो? टर्गर guard cells. Opening and closing of stomata is the control by turgor of guard cell. म्हणजे गार्ड सेल ज्या टर्गर होतात, म्हणजे ऍब्झॉर्बिंग दी वॉटर into the guard cell becomes creating a turgor pressure and goes to the bend. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढल्यावर त्या ठिकाणी काय होतं, कार्ड सेल बेंड होतात आणि त्या ठिकाणी एक ओपनिंग क्रिएटेड होते. त्या ओपनिंगला म्हणतात दॅट इज अ स्टोमा पोर्स. ड्युरिंग अ डे टाइम बघा, दोन मेकॅनिझम म्हणजे ह्या मेकॅनिझम मध्ये क्लोज डे टाइम कार्ड सेल कसे असतात, टर्झिड होतात ड्यू टू दी इंडोस्मॉसिस. इंडोस्मॉसिस होतं. बाहेरचं जे पाणी आहे ते गार्ड सेल मध्ये येतं. सभोवतालील ज्या पॅरेंचायमॅटस सेल असतात त्याला सबसिडरी सेल म्हणतो आपण. त्या एपिडर्मल सेलचं वॉटर हे गार्ड सेल येतं बाय द प्रोसेस ऑफ इंडोस्मॉसिस. अँड सो दॅट टर्गर प्रेशर इज exerted on the thin wall of the guard cell become elastic and thin. Lateral walls are the stretched out and due to the kidney or the dumbbell shape like inner thick walls are the pulled apart to open the stoma. मग त्या ठिकाणी काय होतं की जेव्हा टर्गर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द गार्ड सेल. टर्गर प्रेशर काय होतं, गार्ड सेलच्या वॉलवर एक्झर्टेड होतं आणि त्यामुळे बिंग इलास्टिक अँड थिन, ते इलास्टिक असतात, थिन असतात. लॅटरल वॉल्स आर दी स्ट्रेच आउट. लॅटरल वॉल्स असतात स्ट्रेच आउट आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आकार निर्माण होतो. त्याला किडनी किंवा डंबेल सेप्ड असं म्हणतात. काही मध्ये जसं आपण बघितलं ग्रासेस मध्ये डंबेल सेप्ड आपल्याला गार्ड सेप बघायला मिळतील. डायकोटलीडोनस मध्ये किडनी सेप बघायला मिळतील आणि सायपरस दोन्ही प्रकारच्या डंबेल सेप्ड त्याचबरोबर किडनी सेप्ड. हे जे आहे हे ओपनिंग ऑफ स्टोमाटाचं मेकॅनिझम आहे. कधी? डे टाइम मध्ये. ड्युरिंग नाईट टाइम मध्ये जर आपण बघितले त्या ठिकाणी स्टोमाटा हा क्लोज असतो. स्टोमाटा क्लोज आहे म्हणजे ड्युरिंग नाईट टाइम द गार्ड्स बिकम अ फ्लॅसिड. टर्जिड अँड फ्लॅसिड हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत. टर्जिड म्हणजे ज्या ठिकाणी इंडोस्मोसिस होऊन एक्सेस वॉटर गार्ड सेल मध्ये येतं आणि काय ड्यू टू दी
क्लोज दी स्टोमाटा ऑलमोस्ट कम्प्लिटली. तिथं काय होतं, ऑलमोस्टली फ्लॅसिडिटी क्लोज दी स्टोमाटा और स्टोमा म्हणजे स्टोमाटल पोर जातं टाइमला. Endosmosis and emesis occur due to the diurnal changes in osmotic potential of the guard cell. गार्ड सेलचं जे ऑस्मॉटिक पोटेन्शियल जो असतो तो चेंज होतो. इंडॉस्मोसिस एक्झॉस्मोसिस, इंडॉस्मोसिस एक्झॉस्मोसिस, डे टाइम मध्ये नाईट टाइम मध्ये, डे टाइम मध्ये नाईट टाइम मध्ये. डे टाइम मध्ये जर आपण बघितलं स्टोमाटा क्लोज, शुगर इज कन्वर्टेड, स्टार्च इज कन्वर्टेड इंटू शुगर, आणि शुगर त्यामुळे काय स्टोमाटा ओपन अँड क्लोज. There is to end the diurnal change in osmotic potential. त्यांच्यामध्ये एक थेरी मांडलेली आहे. ही थेरी पर्टिक्युलरली आपण जर बघितलं तर ह्या थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे, ही थेरी काय म्हणते की ह्या थेरीज मध्ये स्टार शुगर थेरी, स्टार शुगर इंटर कन्व्हर्जन थेरी स्टेवॉर्ड 1964 मध्ये. म्हणजे स्टोमाटा क्लोज नाईट टाइमला होतो, डे टाइम मध्ये स्टोमाटा ओपन असतो. स्टोमाटामध्ये बघायला मिळतं हे कशाच्या बेसवर मिळतं, स्टार्च रूपांतर, शुगर मध्ये शुगर रूपांतर स्टार्च मध्ये इंटर कन्वर्ट होत जात असतं. ड्युरिंग डे टाइम मध्ये जर आपण बघितलं तर ड्युरिंग डे टाइम एन्झाईम फॉस्फोरायलेज कन्वर्ट द स्टार्च इनटू रूपांतर शुगर मध्ये होतं, इन्क्रीजिंग दी ऑस्मॉटिक पोटेन्शियल ऑफ दी गार्ड सेल. त्यामुळे काय होतं की गार्ड मधलं ऑस्मॉटिक पोटेन्शियल हे वाढतं, इन्क्रीज होतं, कॉझिंग एंट्री ऑफ वॉटर इनटू दी गार्ड सेल. म्हणजे इंडॉस्मोसिस का होत असतं की ड्युरिंग डे टाइम एन्झाईम फॉस्फोरायलेज कन्वर्ट दी स्टार्च इंटू दी ग्लुकोज, स्टार्च इंटू दी शुगर, स्टार्च रूपांतर शुगर मध्ये होतं. आणि स्टार्च शुगर मध्ये रूपांतर झाल्यामुळे काय होतं की तिथं ऑस्मॉटिक पोटेन्शियल वाढतं, त्यामुळं जातं, इंडॉस्मोसिस होतं आणि स्टोमा ओपन्स, आणि त्यामुळे स्टोमा ओपन होतो. ड्युरिंग नाईट टाइम मध्ये शुगर कन्वर्ट इंटू दी स्टार्च, शुगर असते होतं रात्रीच्या वेळेला, आणि डिक्रीजिंग दी ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ दी गार्ड सेल. गार्ड सेलचं ऑस्मोटिक पोटेन्शियल कमी व्हायला लागतं, and water moves out from guard cell to the stoma gets closed.